जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि पुढची धुरा ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची आता किरण पाटील गोरगावकर सांभाळते। आज त्यांचा पदग्रहण समारंभ आहे आणि मी अध्यक्ष झालो तेव्हा पटेल साहेब अध्यक्ष होते, त्यांच्याकडून माझ्याकडे आला तर मी किरण पाटील गोरगावकर साहेबांच्याकडे हा पदभार त्यांना देत आहे। ही साधारणपणाने आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। यानंतर पदग्रहण समारंभ झाल्यावर मोठ्या हॉलमध्ये ज्या मंडळीचं प्रदेशवर निवड झाली, कोणी उपाध्यक्ष झाले, कोणी सरचिटणीस झाले, कोणी वेगवेगळ्या पदावर सचिव झाले, त्या सर्वांचा सत्कार सन्मान आपले शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय येशूभाई यांनी आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाला सगळेजण जे पदाधिकारी आहेत सगळ्यांना बोलवलंय आणि जिल्ह्यातले आणि शहरातले काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्या कार्यक्रमामध्ये येतात। हा साधारणपणाने आजच्या कार्यक्रमाचा अजेंडा आहे। हा कार्यक्रम यासाठी घेतलेला आहे। याच्या बरोबरच येणाऱ्या कालखंडामध्ये संघटनेमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, संघटनेत महानगरपालिकेच्या दृष्टीने काय करावं, ग्रामीणमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायता, नगर परिषदा याच्यासाठी काय करावं, याचाही इथून पुढच्या 15 दिवसाच्या आत आम्हाला लेखजोखा घेऊन कागदावर त्या गोष्टी आणून प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला कळवायच्या आहे, जेणेकरून आम्ही नव्याने कसं संघटन बांधलंय, निवडणुकीला कसे सामोरं जाणार आहे, या पद्धतीचं नियोजन येणाऱ्या 15 दिवसाच्या आमच्या स्तरावर, मग ते तालुका स्तरावर असेल, येशूभाईचं ब्लॉक स्तरावर असेल, ते आम्ही इथून पुढच्या काळात पूर्ण करून त्याच्या काही नव्याची काही जुन्याची जोड घालून पुढे हा एक उपक्रम आम्ही येणाऱ्या काळात पुढे नेत आहोत। हा झाला संघटनेचा भाग। दुसरा एक विषय होता, आणखी एक विषय असा होता की आजचा कार्यक्रम झाला, संघटनेचा येणाऱ्या कालखंडातला उपक्रम झाला। आता राहिला प्रश्न आपल्या जिल्ह्यातला सगळ्यात महत्वाचा 2 इश्यू मला आज तुमच्या समोर मांडले पाहिजे। तो म्हणजे शेतकरी सध्या मोठ्या अडचणी सापडलाय, त्याला कोणत्याही गावामध्ये खताची टंचाई मोठ्या प्रमाणात भासते आणि शेतकऱ्याच्या टंचाईसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला उद्या आमचे दोन्ही अध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी पुन्हा एकदा त्यांना निवेदन दिले की याच्यापूर्वी आढावा बैठकी घेतली होती, खताची टंचाई आपल्या जिल्ह्यात येऊ नये, परंतु मोठ्या प्रमाणात या सरकारने राज्याला खताचा पुरवठा मागणीपेक्षा आणि अलोकेशनपेक्षा 50% कमी केला आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टंचाई भासते। त्याच्यासाठी एक महत्त्वाचा इश्यू घेऊन आम्ही उद्या जिल्हा काँग्रेस कमिटी कलेक्टर महोदयाला भेटून, डीएसओला भेटून, एडीओ जिल्हा परिषदेला भेटून आणि इकडे त्याचबरोबर जिल्हा कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषदेचे, नंतर ती जालना मुंबईला जायला लागली। आम्हाला जालन्यापर्यंत डोस हजम झाला होता, आता नांदेड पर्यंत जायला लागलं तर आपल्याला जागा किती मिळते, आपल्या जागेमध्ये लोक आता राहतच नाही, मग आपल्याला जागाच होणार नाही। 25, 50 एखाद्या वेळेला 100 लोक आपले जातात, पण या 2 जिल्ह्यातून अख्खी ट्रेन वंदे भारत भरून जात होती। सकाळी आपल्यापासून होती, बरोबर दुपारपर्यंत 11-12 वाजता माणूस मुंबईत पोहोचत होता, दिवसभराची कामं करत होता आणि रात्रीच्या ट्रेनने परत गेली। आता ती ट्रेन तिकडून येईल कधी, इथे निघेल कधी, असा प्रश्न आपल्या समोर आहे। म्हणून काँग्रेस कमिटीच्या वतीने मी ती ट्रेन कुठल्याही परिस्थितीत नांदेडून जाऊ नये याच्याकरता रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव साहेबांना निवेदन दिलेलं आहे। इतकं करूनही त्यांनी जर ती रेल्वे नेण्याचा प्रयत्न केला तर रास्ता रोको किंवा रेल रोको सारखं आंदोलन आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने करू आणि ज्या दिवशी ती रेल्वे जाणार आहे ती इथं आणू, जालन्याला किंवा संभाजीनगरला काय नियोजन काँग्रेस कमिटी करते त्याप्रमाणे आपण ते करूया। ती अडवणं गरजेचं आहे, ती नाही अडवली तर उद्या आणखीन आपली एखादी दुसरी रेल्वे पळून द्यायला बसते। आजही आपल्याला संभाजीनगर औरंगाबाद वेगवेगळी ट्रेन डायरेक्ट औरंगाबाद टू मुंबई किंवा जालना टू मुंबई नाही, ती त्याची सुद्धा मागणी वेगळी आम्ही रेल्वे मंत्र्यांकडे केलेली आहे। ही तरी किमान रेल्वे जाऊ नये असा आमचा प्रयत्न आहे।
हा त्या सरकारी लोकांनी किंवा सरकारच्या लोकांनी केलेला हा संभाजीनगर आणि जालन्यावर अन्याय तुमच्या माध्यमातून लोकांना केले पाहिजे आणि लोकांनी सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही हे का थांबवलं. आम्ही तर सभागृहात विचारतोच आहे, उत्तर देत नाही, खोटं बोलतात पुरा. साहेब आपण वंदे भारतचा विषय केला. वंदे भारत दुसरी देण्याची मागणी झाली आणि रेल्वे मंत्री केंद्रीय रेल्वे मंत्री सांगितलं आम्ही संभाजीनगरसाठी नवीन वंदे भारत देतोय, ती जागेवरूनच सुटणार. मग ती नवीन वंदे भारत नांदेडला द्या ना, आमची जुनी आम्हाला राहू द्या. तुमचा काय प्रॉब्लेम आहे का? जुनी राहू द्यायला तुमचा प्रॉब्लेम आहे का? आमचा हा प्रॉब्लेम. मग चांगलाच विषय आहे. आम्ही म्हणलं आमची आम्हाला जुनी राहू द्या ना, नांदेडला द्या ना नवीन. प्रश्न असा आहे, वंदे भारत महाग गाडी आहे, सर्वसामान्य नागरिक आपल्या मराठवाड्यात आहे, तर याच्यासाठी जरी शताब्दी गाडी गेली तर या गाड्या सकाळी सुरू व्हाव्यात असं पण तसं वेगळं पत्र दिलंय. भाजपमध्ये तो उद्योजकांसाठीच मागणार सगळं. यांच्या प्रश्नाचं उत्तर होतं माझं. तुमच्या प्रश्नावर मी आधीच बोललो की मी ऑलरेडी संभाजीनगरला आणि जालन्याला सेपरेट मुंबईला जाणारी ट्रेन सुरू करा आणि आपल्या वेळेप्रमाणे करा. जर संध्याकाळी तरी निघाली पाहिजे तर सकाळी अर्ली मॉर्निंग असं आपल्या सगळ्याच गाड्या पण ट्रेन बंद करून रावसाहेब दानवे वचपा काढण्याचा प्रयत्न केलाय का? त्यांची सूत्र वापरून रावसाहेब दानवे रेल्वे मंत्री आले असते कदाचित आता तर वचपा काढला असं म्हणता आलं असतं. त्यांचा वचपा तिकडं लागला तर निघून लागला तर तिकडं कुठं जाते वचपा जिल्ह्यावर आपण आता तुम्ही पूर्ण खांदेपाड्यावर गेली नवीन आता एखाद्या घटनेमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यातले आरोपी निर्दोष सुटताय, त्यांनी असं स्टेटमेंट करायला पाहिजे होतं की मी काही आमच्याकडून कमी पडला असेल साक्षीदार देताना किंवा इव्हिडन्स देताना आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर साकल्याने परत संशोधन करू, विचार करू आणि सुप्रीम कोर्टात आम्ही आमचं अपील दाखल. हे त्यांनी स्टेटमेंट करायला पाहिजे. उठलं सुटलं सगळे आरोप काँग्रेसवर लावून मोकळं व्हायचं. सर काल जे काँग्रेसमध्ये नवीन जखम झालेली आहे गौरंट्याल नावाची, ते नाराज करणारी आहे. तुमच्या मतदारसंघात कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सांगा सर काहीतरी गोरंट्याल बद्दल का गेले ते सांगा ना. आपण खासदार असताना का गेले ते त्यांना विचार. मी का गेले मी असं म्हणेल की काँग्रेस पक्षाच्या ते गेल्याने असं त्यांची ताकद खूप असती तर ते निवडून झाले असते. ते निवडून नसते आले का? त्यांच्या लक्षात आलं की आपली ताकद कमी होते म्हणून तिकडे जायचं काम पडतं. दुसरा एक मुद्दा आहे, तुम्ही आता खताचा मुद्दा उपस्थित केला. खताचं आवंटन खरोखर कमी आहे. महाराष्ट्र म्हणून सगळे खासदार एकत्रित येऊन रासायन मंत्र्यांना कधी भेटणार, त्यांच्याकडून खताचं आवंटन आपलं कसं वाढून देणार आणि आपल्याकडे तातडीनं खत कसं उपलब्ध होणार. आम्ही विरोधी पक्षातले सगळे खासदार JP नड्डा साहेबाला भेटलो, निवेदन दिलं, परंतु सत्ताधारी पक्षातले लोक दमने धरत पाय धरत नाही. एखादं निवेदन घेऊन सरकारची उपलब्ध आहे तरी सुद्धा आम्ही सगळ्याला घेऊन पुन्हा एकदा जाणार. सर तुम्ही खासदार झाल्यानंतर 1 वर्ष 1 महिना आज झालेला आहे. तुमच्या जालन्यामध्ये 50 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि संभाजीनगरमध्ये 88 शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या वर्षभरात झालेल्या आहेत. कसं बघताय सर अपयश कुठे आहे? या सरकारचं ते अपयश आहे. ते अपयश येणारा राहणार हिशोब घेतला करू शकतो. तिकीट घेण्यासाठी आलं असं येणारे येत असतील, जाणारे जातील, पण त्यामध्ये मला असं वाटतं नाही असं काही नाही. आम्ही सर्वजण 16 मध्ये काळे साहेब पण आहेत, त्यामुळे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि निश्चित सर्वांच्या सहकार्याने आम्ही पुढच्या ज्या काही निवडणुका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, एक काँग्रेस पक्षाचं एक मजबूत संघटन आपल्या समोर निश्चित येत्या काही कालावधीत दिसेलच आणि निश्चित आणखी प्रभावीपणे आम्ही बूथ स्तरावर जास्त मजबूत काँग्रेस करण्याचा प्रयत्न करू. आपण काँग्रेस महाविकास आघाडी असेल का? काँग्रेस कमजोर आहे का? आणखी मजबूत करणार असं नाही म्हटलं. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढणार आहे. थांबा आता ते तो युती आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतली, परंतु आम्ही आमची ताकद मजबूत करून प्रत्येक जागा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कसं लढेल यासाठी आम्ही आमची तयारी सुरू केली.
देशमुख साहेब थांबा. देशमुख साहेब थांबा. नाही, माझा फोन 24 तास बोल ना. नाही, हा जो बोलले होते तुम्हाला त्याबद्दल काळे सर, गावरान जमिनीवरचा अतिक्रमण आणि शहरातलं गायरान जमिनीवरचा हाँ सर क्या बोल रहे? हाँ क्या बोल रहे? बोल काळे सर, गायरान जमिनीचं अतिक्रमण आणि शहरातला पाडापाडी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जेवढे नवनियुक्त पदाधिकारी नेमले त्यांचं पहिल्यांदा मी हार्दिक मनपूर्वक अभिनंदन करतो. एक मुद्दा इथं प्रामुख्याने मांडण्याची गरज आहे की परवा बॉम्बस्फोट प्रकरणी सगळ्या आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडलं. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू. त्याचप्रमाणे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. त्याच्यामध्ये ते काय म्हणाले की भगवा आतंकवाद कसा नाही हे कोर्टाने सिद्ध केलेलं आहे, परंतु त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात जाण्याची त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. ज्याप्रमाणे आदरणीय राहुलजींनी मुस्लिम धर्मियांसाठी वक्फ बोर्डाच्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला आणि ते एकमेव नेते असे आहेत की मुस्लिम समुदायासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या उत्थानासाठी राहुल गांधींनी जेवढे प्रयत्न केले तेवढे देशामध्ये कुणी पुढे का घेतले. म्हणून राहुल गांधींचं अभिनंदन मी करतो. आणि ह्या पार्श्वभूमीवर भाषण मला हे सांगणं गरजेचं आहे. तुम्ही वेगवेगळे प्रश्न विचारताय, तुम्ही जे वेगवेगळे प्रश्न विचारताय त्या संबंधाने पुढच्या बाजूला का दोन प्रश्न राहिले काळे साहेबांना जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत आणि सर्वेक्षणामध्ये